गोंदिया जिला विपणन संघ ने अब तक खरीफ सीजन में 20,72,000 क्विंटल धान खरीदा है। अब तक मात्र 23,000 किसानों को 176 करोड़ 48 लाख रुपए का भुगतान किया गया है, तो करीब 100 करोड़ बकाया है। पिछले एक माह से धान का बकाया नहीं होने से 38,000 किसानों का रबी सीजन संकट में आ गया है। किसानों को गारंटी मूल्य से कम कीमत न मिले, इसके लिए जिला विपणन संघ एवं आदिवासी विकास निगम की ओर से सरकारी धान खरीदी केंद्र पर धान की खरीदारी की जाती है। लेकिन इस वर्ष देर से धान खरीदी केंद्र खुलने से यह बात सामने आई है कि कई किसानों ने निजी व्यापारियों को धान बेचा है। मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 34-35 क्विंटल धान्य विकलेले आहे, पण अद्यापही आतापर्यंत आमचा पैसा म्हणजे चुकारा आलेला नाही आहे। चुकारा आता केव्हापर्यंत माहीत नाही त्याचं, तरी आता आमचे चुकारे टाकतीलच त्वरित। पण आतापर्यंत अद्यापही पुष्कळ सारे असे शेतकरी आहेत ज्यांचे आतापर्यंत चुकारे झालेले नाही। आतापर्यंत तोच आमच्या मनात आहे की आतापर्यंत आमचे जे खरीपचे जो चुकारा होतं ते आतापर्यंत आमचे चुकारा आलेले नाही। तर आमच्या समोर हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की आम्ही आता रब्बीमध्ये धान्य कुठून घेणार, है ना, ते खत बियाणे वगैरे कुठून घेऊ, हे सगळे प्रश्न, सर्वात मोठा प्रश्न, हे इतके मोठे प्रश्न आता आमच्यासमोर उभे झालेले आहेत। तर याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावी अशी प्रमुख विनंती महाराष्ट्र सरकारकडे आपली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 1,17,738 या शेतकऱ्यांनी संबंधित संस्थेच्या खरेदी केंद्रावर जाऊन नावनोंदणी केलेली आहे। यापैकी 62,453 शेतकऱ्यांनी प्रत्यक्षामध्ये 20,72,172 क्विंटल इतके धान्य खरेदी केंद्रावर त्यांनी विक्री केलेली आहे। आत्तापर्यंत 23,486 शेतकऱ्यांचे 176,48,75,777 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे। आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये जी गेल्या रब्बीमध्ये सुद्धा विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या IFC कोडमध्ये झालेल्या बदलामुळे त्या बँकेच्या शेतकऱ्यांची काही प्रमाणात चुकारी ही परत रिटर्न आल्यामुळे त्यांचे मॉडिफिकेशन करून आम्ही ती चुकारी अदा करीत आहोत। सध्या 15 जानेवारीपर्यंत शासनाने ऑनलाईन नोंदणीची मुदतवाढ दिलेली आहे, तसेच खरेदीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। शासनाकडून आपण हुंड्या पाठवण्यात आलेल्या असून त्यानंतर शासनाकडून रक्कम प्राप्त होताच संबंधित शेतकऱ्यांना जवळपास 100 कोटीपर्यंतची चुकारी जी थकीत है अदा करने की थी। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।